नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या झटपट बातम्या. भाटघरमधील पाणी कमी झाल्याने पांडवकालीन नागोबा मंदिराचे दर्शन. जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांची खरड छाटणी सुरू. द्राक्षाच्या क्षेत्रात 15% वाढ. चॅनलला जर नवीन असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चालत्या ट्रकमधून 1.25 लाखांचे कांद्याचे बी चोरले. 1,35,000चे बियाणे झाले चोरी. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिवांना दिले निवेदन. बीड जिल्ह्यात 14 घरांची पडझड, 16 जणांचा मृत्यू. माजलगाव तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका. ऊसासह फळबागा जमीनदोस्त. ज्वारी, बाजरीसह पपई, डाळिंब, आंब्याचे नुकसान. हळदीची विक्रमी 20,000 क्विंटलची आवक. क्विंटलमागे 500ची घसरला भाव. बाजार समितीच्या मार्केट वाढत. हिंगोलीच्या बाजारात लाल मिरच्यांचा ठसका आवाक्यात. गृहिणींना मिळाला दिलासा. घरगुती मसाला करण्याची लगबग. हरभऱ्याला 6,000 रुपये तर सोयाबीनला 4,600 रुपये भाव. अजून भाव वाढला तर खऱ्या अर्थाने शेतकरी होईल आनंदी. दुष्काळाची झळ आता भोजर पातळी 1 मीटरने घसरली. परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यातील स्थिती चिंताजनक. जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांना 284 कोटींचे वाटप सुरू. जालना जिल्ह्यात 84 कोटींचे वितरण. लाकडी लोखंडी अवजारे खरेदीला शेतकऱ्यांची पसंती. खुरप्यापासून ते वखराचे लाकडी अवजारे कालबाह्य होण्याच्या मार्गावर. बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली. टमाटे, वांगे घसरले. मिरच्या अजून तिखटच. अवकाळीमुळे 200 हेक्टरला फटका. शेतकरी झाले हतबल. कृषी विभागाकडून पाहणी. आंबा, द्राक्षांचे सर्वाधिक नुकसान. चारशे एकरावरील पिकांचे पंचनामे. उर्वरित 350 एकरांचे पंचनामे 2 दिवसात होणार. सर्व पंचनामे पूर्ण होतील. पिकवणाऱ्यांचे हाल आणि विकणारे मात्र मालामाल. पैसे भरूनही सौर पंप मिळेना. सौर कृषी पंप योजना. शेतकऱ्यांतून व्यक्त होतोय संताप. नुकसान शेकडो पंचनामे. केवळ 3.5 हेक्टरचे. गंगाखेड तालुक्यातील स्थिती. फळे भाजीपाल्याचे सर्वाधिक नुकसान. हातात तोंडाशी आलेला घास हिरावला.